Good morning. This is the first lecture of new topic, human health and disease. Here you know very well about human. Human या संदर्भात आपण मागच्या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. थोडक्यात त्याला मानव किंवा माणूस असं म्हणतो. The next here concept, what is health? In मराठी त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. Then question arises, what is meant by health? मग हेल्थ म्हणजे काय? Actually it is not only absence of disease. एखादा आजार किंवा रोग नसणं म्हणजे आरोग्य चांगलं असा संकुचित अर्थ होईल, पूर्ण अर्थ होऊ शकत नाही. और नॉट ओनली फिजिकल फिटनेस, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं म्हणजे आरोग्य चांगलं आहे, परिपूर्ण आहे असंही म्हणता येत नाही. हियर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन define properly here this term health. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ ची एक चांगली व्याख्या दिलेली आहे. काय ती व्याख्या? here this organization state that it is a state of complete physical, mental and social well-being, not only absence of disease. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ या संदर्भात काय व्याख्या सांगतं? इट इज ए कंप्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल and social well-being. हे तीन शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असलोच पाहिजे. मेंटल, मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण चांगलंच असलो पाहिजे. आपली रोजची दैनंदिन जीवनातली व्यवहारातली मानसिकता जी आहे ती सुद्धा अत्यंत चांगलीच असली पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये जर आपण सारखंच चिडचिड करत असू, सारखं रागराग करत असू किंवा स्वतःला त्रास करून घेत असू किंवा इतरांना त्रास देत असू आणि बॉडी नीट आहे, फिजिकली फिट आहे, तर त्याचा काहीही उपयोग नाही. याचा अर्थ शारीरिक दृष्ट्या तर तंदुरुस्त असलंच पाहिजे, पण मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण तंदुरुस्त असलो पाहिजे. केवळ एवढंच असून चालणार नाही, तर या ठिकाणी सोशल वेलबिंग फार महत्वाचं आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण एकदम चांगलेच असलो पाहिजे. सामाजिक दृष्ट्या चांगले असलो म्हणजे काय? तर आपल्या शेजारी, आसपास, आपल्या भोवताली जे कोणी इतर राहतात, आपल्या समाजातील जे काही बांधव राहतात किंवा जीवसृष्टी राहते, प्राणी राहत असतील, वनस्पती राहत असतील, यांच्याशी आपण कसं वागतो, यांच्याशी कसं बोलतो, यांच्याशी कसा सुसंवाद राखतो, हे फार महत्वाचे आहे. याचा अर्थ सभोवतालच्या परिस्थितीशी सुद्धा आपण मिळतं जुळतं करून घेणं गरजेचं आहे. आपला परिसर आपल्यापासून धोक्यात येता कामा नये, परिसराला हानी पोचता कामा नये, या पद्धतीचं सुद्धा आपलं चांगलं वागणं असलं पाहिजे. आणि म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं अत्यंत सुंदर व्याख्या केलेली आहे. द स्टेट ऑफ कंप्लीट physical, mental and social well-being, not only absence of disease, that is called as a health. याला आपण खऱ्या अर्थानं चांगलं आरोग्य असं म्हणतो. Then question arises, what is meant by disease? Disease म्हणजे काय? In Marathi it is called as a रोग किंवा आजार. मराठीमध्ये त्याला रोग किंवा आजार असं म्हणतो. मग इंग्लिश
मध्ये काय म्हणता येईल, नॉट ॲट इज, नॉट ॲट इज म्हणजे डिसीज, किंवा नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी इज डिस्टर्ब. आपलं जे शरीर आहे, you know very well our body is made up of cells, tissue, organ, system. Sometimes one of the part, organ or system is disturbed by any type of infection. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन आपल्या बॉडीतला एखादा अवयव किंवा बॉडीतली संस्था किंवा बॉडी डिसफंक्शनिंग होते, वीक होते, पुअर होते, किंवा बॉडीत बिघाड होतो. ह्या बॉडीतला बिघाड जो होतो याला आपण डिसीज म्हणतो, आजार म्हणतो किंवा रोग म्हणतो. शॉर्टकट मध्ये आपण काय म्हटलंय, नॉट ॲट इज, बरं न वाटणं म्हणजे आजारी असणं म्हणजे रोग, दॅट इज कॉल्ड एज अ डिसीज. या पद्धतीनं पहिल्यांदा टॉपिकची लेबल आपण नीट समजून घेतली, कारण टॉपिकच्या टायटल मधले शब्द फार महत्वाचे असतात. त्या टायटल मध्ये अख्खा टॉपिक सामावून घेतलेला असतो. टॉपिकच्या टायटलचा अर्थ समजला की अख्खा टॉपिक समजण्यास मदत होते, आणि म्हणून आपण पहिल्यांदा टॉपिकच्या टायटल वरती फोकस केलं. मला वाटतं हेल्थ आणि डिसीज हे दोन कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असेल. यावरून या टॉपिकचा मराठीत अर्थ काय होईल, मानवी आरोग्य आणि आजार, असं या टॉपिकचं टायटल आहे. You know very well our health is totally related to hygiene. Actually, hygiene is the best science of this concept health. आपलं जर चांगलं आरोग्य राहायचं असेल तर त्याचा मूलमंत्र काय असेल, त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर हायजीन. हायजीनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्वच्छता. स्वच्छता ही अनेक प्रकारची असू शकते. पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता, हाऊस हायजीन, अख्ख्या घरातील पूर्णपणे स्वच्छता, ॲज वेल एज इन्व्हायरमेंटल हायजीन. आपला सभोवतालचा जो काय परिसर असेल तो परिसर पूर्णपणे स्वच्छ असणं, या पद्धतीचं हायजीनचे प्रकार आहेत. हियर ऑल टाइप्स ऑफ हायजीन इज इसेन्शियल फॉर हेल्थ. चांगलं आरोग्य जर राहायचं असेल तर वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता आणि पर्यावरणाची स्वच्छता फार फार महत्वाचा आहे. तोच खरा मूलमंत्र चांगल्या आरोग्याचा असेल. हियर देर आर सो मेनी फॅक्टर्स रिलेटेड टू अवर हेल्थ. असे खूप फॅक्टर्स आहेत की आपल्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. दोज फॅक्टर्स आर, फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट इज अगेन हायजीन. साहजिकच पहिला फॅक्टर कोणता असेल, हायजीन. इट इज ऑल्सो पर्सनल ॲज वेल एज इन्व्हायरमेंटल. कुठल्याही प्रकारचं स्वच्छता फार महत्वाची, वैयक्तिक असो, घरगुती असो किंवा सभोवतालची परिसर असो. हायजीन तर पहिला फॅक्टर येणारच. देन बॅलन्स्ड डाईट, फ्रेश डाईट म्हणजे अत्यंत ताजं, क्लीन, स्वच्छ आणि संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. वेगवेगळ्या पालेभाज्या असतील, वेगवेगळी फळं असतील, किंवा दूध असेल, किंवा नॉनव्हेज मधलं एग असेल, मीट असेल, फिश असेल, या पद्धतीनं सिरियल्स, कडधान्य वगैरे असतील, वेगवेगळ्या पदार्थ रोजच्या आहारामध्ये येणं गरजेचं आहे. बॅलन्स्ड डाईट महत्वाचं आहे. केवळ बॅलन्स्ड डाईट असून चालणार नाही, तर ते फ्रेश असलं पाहिजे आणि क्लीन असलं पाहिजे, ताजं आणि स्वच्छ असलं पाहिजे. हे एक दुसरा फॅक्टर असेल. देन थर्ड, फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस जर राहायचं असेल देन यू मस्ट रेग्युलर एक्सरसाइज. रोजची रोज नियमित
चांगला व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम असणं फार महत्वाचं आहे. देन गुड हॅबिट, चांगल्या सवयी असल्या पाहिजेत. चांगल्या सवयी म्हणजे लवकर उठणं, व्यायाम करणं, निर्व्यसनी राहणं, वाचन करणं, मैदानी खेळ खेळणं, या पद्धतीच्या चांगल्या सवयी, गुड हॅबिट. यामुळे काय होतं, माइंड जे मन आहे ते निरोगी राहतं. आणि मन निरोगी असलं की चांगले विचार येतात. चांगले विचार आलं की गुड हॅबिट म्हणजे चांगल्या सवयी लागतात. आणि मन तंदुरुस्त असेल तर मानसिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असतो साहजिकच. आणि खेळ खेळलं, व्यायाम केला की बॉडी फिटनेस राहते. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपलं आरोग्य नीट राहतं. म्हणजे कोणकोणते फॅक्टर रिलेटेड आहेत? फर्स्ट हायजीन, देन सेकंड बॅलन्स्ड क्लीन फ्रेश डाएट, सेफ प्युअर ड्रिंकिंग वॉटर. रोज जे आपण पाणी पितो ते सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, फिल्टर्ड केलेलं पाहिजे, प्युरिफाय केलेलं पाहिजे, कारण पाण्यानं सुद्धा खूप आजार होतात. देन फ्रेश एअर और एन्व्हायरमेंट, हवा ताजी स्वच्छ असली पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज, या पद्धतीनं हे फॅक्टर्स, आणि हायजीन तर आहेच, या पद्धतीचे फॅक्टर्स आपल्या चांगल्या आरोग्याच्या रिलेटेड आहेत. अँड लास्ट गुड हॅबिट, चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे. हिअर बिहाइंड दिस हेल्थ, हा जो आपला कन्सेप्ट आहे आरोग्य, याच्या रिलेटेड अजून महत्त्वाचे कोणते कन्सेप्ट आहेत? तर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज इम्यून सिस्टीम. Immune system, you know very well. Our body is continuously exposed to variety of substances such as toxic gases which is released from industries, then chemicals, vapors, fumes, then dust particles, pollen grains, as well as other microbes such as protists, then bacteria, viruses, etc. या पद्धतीने अनेक प्रकारचे घटक आहेत की ज्याचा आपल्या बॉडीशी दैनंदिन जीवनात सारखा घनिष्ठ संबंध येतो. आपली बॉडी सातत्याने त्यांच्याशी संपर्कात येते. बट वी रिमेन हेल्दी. इतकं सभोवतालचं वातावरण बऱ्यापैकी दूषित असलं तरी सुद्धा आपण रोजच आजारी नसतो. बऱ्यापैकी नियमित आपण चांगले असतो. वी रिमेन हेल्दी. मग असं का असतं, का होतं? बिकॉज अवर बॉडी कन्सिस्ट इम्युन सिस्टीम. आपली बॉडी इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे, ही फार महत्वाचं आहे. नॅचरली अवर बॉडी कन्सिस्ट इम्युन सिस्टीम. म्हणजे सतत आपल्या बॉडीचा आपल्या प्रदूषित वातावरणाशी संबंध आला तरी सुद्धा आपण हेल्दी असतो, आपलं आरोग्य तंदुरुस्त असतं. याचं मूळ कारण आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम आहे. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय इम्युन सिस्टीम? इट इज हियर नॅचरल ॲबिलिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम who possesses resistance capacity against any type of infection. कोणत्याही प्रकारचं जे इन्फेक्शन होतं त्याच्या विरोधात प्रतिकार करण्याची जी नैसर्गिक क्षमता असते, प्रतिकार क्षमता, ह्या प्रतिकार क्षमतेला इम्युन सिस्टीम असं म्हटलं जातं. अँड इट इज इनबॉर्न, नॅचरली, राईट फ्रॉम बर्थ. उपजत जन्मतः प्रत्येक सजीवामध्ये ही इम्युन सिस्टीम असते. आणि म्हणून आपण रोज आजारी पडलेलो नसतो, चुकून कधीतरी आजारी पडतो. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून इम्युन सिस्टीम या ठिकाणी हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, स्टडी ऑफ इम्युनिटी अँड इट्स रोल इज कॉल्ड एज ए इम्युनॉलॉजी.
इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स. विज्ञानामधली अत्यंत महत्वाची शाखा आहे इम्युनॉलॉजी, की ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टीमचा अभ्यास केला जातो. इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्तीचा अभ्यास केला जातो आणि आपल्या शरीरामध्ये ती कशी कार्यरत असते त्याचा अभ्यास केला जातो. याला इम्युनॉलॉजी असं म्हटलं जातं. अँड हिअर फादर ऑफ इम्युनॉलॉजी इज लुईस पॅश्चर. लुईस पॅश्चर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो त्याचा जनक आहे. But here, this immune response is first believed in England. That scientist is here Edward Jenner, who discovered first vaccine against smallpox disease. पूर्वी पहा, आता जसा कोरोनाचा आजार आलेला आहे त्यानं बऱ्यापैकी मरण पावतायत. पूर्वीच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभर किंवा जगभर देवी नावाचा रोग होता. देवी, इंग्लिश मध्ये त्याला स्मॉल पॉक्स असं म्हटलं जातं. त्याचा अटॅक पूर्ण देशभर होता, जगभर होता आणि त्या अटॅकनं, स्मॉल पॉक्स या डिसीजच्या अटॅकनं बरेच जण पटापटा मरण पावायचे. आणि त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा एडवर्ड जेनर या सायंटिस्टनं इंग्लंडमध्ये एक व्हॅक्सिन शोधून काढलं, लस शोधून काढली आणि म्हणून बऱ्याच पिढ्या किंवा आपण अस्तित्वात आहोत. या पद्धतीचं पहिल्यांदा प्रोटेक्टिव्ह व्हॅक्सिन, तो देवी नावाचा रोग होऊ नये म्हणून पहिल्यांदा व्हॅक्सिन शोधून काढलं एडवर्ड जेनर इन इंग्लंड. म्हणजे या पद्धतीचं या ठिकाणी इम्युन सिस्टीम महत्वाचे आहे. And also two concepts are most important. अजून दोन महत्वाचे कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. What is antigen? Antigen म्हणजे काय? Any type of substance which invade or cause infection to our body. असा कोणताही पदार्थ, कोणताही घटक की ज्याच्यामुळे आपलं शरीर बिघाड होतो, शरीराला त्रास होतो, शरीराला आजार निर्माण होतो, असा कोणताही पदार्थ. टॉक्सिक गॅसेस मुळे सुद्धा, पोल्युटेड एअरनं सुद्धा आपण आजारी पडतो. केमिकल फ्युम्स, वेपर्स त्यानं सुद्धा आपल्याला त्रास होतो. पोलन ग्रेन असतील, डस्ट असतील, पार्टिकल्स असतील हवेमध्ये, धुलीकण, त्यानं त्रास होतो, त्यानं आजारी पडतो. आणि मायक्रोब्स, पॅथोजन्स, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, प्रोटिस्ट असतील, यानं तर आपल्याला इन्फेक्शन होतं, आजारी पडतो. ऑल दीज फॅक्टर्स which cause infection, that concept is called as a antigen. थोडक्यात अँटीजन म्हणजे कोण? असा कोणताही पदार्थ की ज्याच्यामुळे आपण आजारी पडतो त्याला अँटीजन म्हणायचं. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी? मग अँटीबॉडी म्हणजे काय? हिअर our body naturally produces chemical proteins. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक आपोआप केमिकल पदार्थ इन द फॉर्म ऑफ प्रोटीन्स, प्रोटीनच्या स्वरूपात केमिकल सिक्रीट करते इन रिस्पॉन्स टू अँटीजन. म्हणजे बाहेरून एखादा शरीराला त्रास देणारा एखादा कोणता घटक आला, शरीराला आजारी पाडणारा कोणता घटक आला की त्याच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी नैसर्गिक बॉडीमध्ये केमिकल सबस्टन्स लाईक प्रोटीन्स तयार होतं आणि त्या अँटीजन विरोधात झगडा करतं, रोग प्रतिकार क्षमता निर्माण होते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए अँटीबॉडी. आणि हे नैसर्गिक आपोआप शरीरामध्ये केमिकल प्रोटीन्स तयार होतात. दॅट केमिकल प्रोटीन इज कॉल्ड एज ए अँटीबॉडी. थोडक्यात ज्यानं आपण आजारी पडणार आहे त्याला अँटीजन म्हणायचं. मग कोणताही पदार्थ असो, आणि त्याच्या विरोधात जे प्रतिकार करतं बॉडीतले प्रोटीन त्याला अँटीबॉडी असं म्हणायचं. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दीज टू कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय अँटीजन, व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी, व्हॉट इज मीन बाय इम्युन सिस्टीम, अँड देन हेल्थ अँड डिसीजेस. दिस इज द प्रॉपर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. आत्ताशी आपण प्रस्तावना पाहिली.
आता अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट पाहूया, टाइप्स ऑफ इम्युनिटी. टाइप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचे प्रकार. ऍक्च्युअली देर आर टू टाइप्स. प्रमुख त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला इनेट. पहिला प्रकार आहे इनेट. देन सेकंड, दुसरा टाइप हियर acquired. acquired. ह्या इनेटचे पुन्हा या ठिकाणी चार प्रकार पडतील. फर्स्ट, ज्याला आपण बॅरियर्स असं म्हणतो. तर या ठिकाणी बॅरियर्स मीन्स मराठीमध्ये त्याला अडथळा असं म्हणतो. याला पहिला एनाटॉमिकल बॅरियर. एनाटॉमिकल बॅरियर. देन सेकंड, फिजियोलॉजिकल. physiological barrier. Then third, phagocytic. Phagocytic barrier. And last, fourth, inflammatory. Inflammatory barrier. These are the four types of innate immunity. म्हणजे प्रमुख दोन प्रकार आहेत. पहिला इनेट, दुसरा ॲक्वायर्ड. आणि इनेट मध्ये उपप्रकार हे चार महत्त्वाचे आहेत. पहिला एनाटॉमिकल बॅरियर, दुसरा फिजियोलॉजिकल बॅरियर, तिसरा फॅगोसायटिक बॅरियर, चौथा इन्फ्लामेटरी बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा. आणि या ठिकाणी जे ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे याचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात. ते म्हणजे ऍक्टिव्ह, अनदर पॅसिव्ह. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. This active and passive again divides into two subtypes: natural, artificial. Here this passive again divides into two types: natural and artificial. थोडक्यात ॲक्वायर्डचे दोन उपप्रकार पडतील, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्हचे पुन्हा दोन उपप्रकार पडतील, नॅचरल, आर्टिफिशियल. पॅसिव्हचे पुन्हा दोन उपप्रकार पडतील, नॅचरल, आर्टिफिशियल. हियर टुडे वी डिस्कस ओनली अबाउट इनेट इम्युनिटी. आज आत्ता या लेक्चरला फक्त हे इनेट इम्युनिटी समजून घेऊया. हे पहिले चार अडथळे समजून घेऊया. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या बॉडीमध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती कशी असते हे नेमकेपणानं थोडक्यामध्ये समजून घेऊया. हेन्स वी फोकस ऑन दिस इनेट. फॉरगेट अबाउट दिस सेकंड टाइप, ॲक्वायर्ड इम्युनिटी. Here innate. Innate immunity means it is naturally right from birth. उपजत, जन्मतः सर्वच प्राण्यामध्ये नैसर्गिक या प्रकारची इम्युनिटी असते, या प्रकारची प्रतिकार शक्ती असते. ती कशी येते? इट इज ट्रान्सफर फ्रॉम मदर टू हर चाइल्ड. फ्रॉम हियर प्लासेंटा. प्लासेंटा पासून आईच्या द्वारे मुलामध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती जाते. याला आपण इनेट असं म्हणतो. आणि ही नैसर्गिक प्रतिकार शक्ती सर्वच प्राण्यांच्या मध्ये असते असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो प्राणी जगतो हे फार महत्वाचं आहे. मग ही प्रतिकार शक्ती मातेपासून मुलामध्ये जाते, अक्रॉस द प्लासेंटा, प्लासेंटाच्या थ्रू जाते, और
हिअर कॉर्ड, अम्बिलिकल कॉर्ड, जी नाळ असते त्या नाळेद्वारे जाते, ॲज वेल ॲज विथ द हेल्प ऑफ मिल्क और कोलेस्ट्रॉल. मातेचं जे दूध आहे, एक वर्षभर ते लहान मूल आईच्या अंगावरती दूध पितं, त्या दुधा थ्रू अँटीबॉडी जात असतात, किंवा कोलेस्ट्रॉल पहिले आठवडा, 10 दिवस, 15 दिवस कोवळं दूध असतं, त्याला कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये हाय और लार्ज अमाउंट ऑफ अँटीबॉडीज आर देअर. त्या कोवळ्या दुधामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अँटीबॉडीज असतात, प्रतिकार शक्ती असते, आणि म्हणून याचा फार फायदा होतो. या प्रकारची इनेट इम्युनिटी आहे, नैसर्गिक. मग याच्यामध्ये कोणकोणते हर्डल्स आहेत, म्हणजेच बॅरियर, मराठीमध्ये त्याला अडथळे असं म्हणायचं. पहा, वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट anatomical barrier. Anatomical barrier means, example here, skin and mucous membrane. आपली त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेन मीन्स, सपोज दिस इज आवर माउथ कॅव्हिटी. आपलं हे तोंड आहे, आतल्या बाजूनं थुंकी सारखा ओलसर पदार्थ असतो. आतल्या बाजूनं माउथ कॅव्हिटी ओलसर असते, थुंकी सारखा पदार्थ असतो. ऍक्च्युली दॅट इज नथिंग बट म्युकस मेम्ब्रेन. मग हे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन फार महत्वाचं आहे. कोणताही फॉरेन पार्टिकल्स, मग तो पॅथोजन असेल, ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाई, प्रोटिस्ट असेल, हा डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये एंट्री करू शकत नाही. बिकॉज आवर बॉडी इज नॅचरली कव्हर्ड बाय स्किन. आपल्या शरीरावरती त्वचा आहे, आणि त्वचा असल्यामुळे डायरेक्ट पॅथोजन ब्लड मध्ये एंट्री करत नाही. एखादा भाजलेला पेशंट असेल, त्याची त्वचा जळलेली असेल, तर ब्लड डायरेक्टली एक्सपोज टू एन्व्हायरमेंट. रक्ताचा हवेशी संपर्क येतो, मग हवेतलं पॅथोजन डायरेक्ट ब्लड मध्ये मिक्स होतात, आणि म्हणून शक्यतो भाजलेली व्यक्ती असेल, बर्न केस असेल, तर ती शक्यतो मृत्यू पावते. म्हणजे याचा अर्थ स्किन गिव्ह प्रोटेक्शन अस. स्किन मुळे आपल्याला संरक्षण मिळतंय. डायरेक्ट पॅथोजन आपल्या ब्लड मध्ये मिक्स होत नाही. इट इज अ फर्स्ट लाईन बाउंड्री. जसं की भारताचा नकाशा आणि भारताची जी सीमा आहे, त्या सीमेवरती आपले सैन्य असतात, आपल्या देशाचं रक्षण करतात. ते सीमेवरचे सैन्य म्हणजेच आपल्या बॉडीवरची त्वचा ही या ठिकाणी असेल. बाहेरच्या इतर सैन्यांना म्हणजे अँटीजनला आपल्या बॉडीमध्ये एंट्रीच करून देत नाही, म्हणून आपण आजारी पडत नाही. दुसरं, म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन इज मोस्टली प्रेझेंट इन ऑल ओपनिंग्स. आपल्या शरीराला ज्या ज्या ठिकाणी ओपनिंग्स आहेत, छिद्र आहेत, की जिथून पॅथोजन बॉडीमध्ये एंट्री करू शकतील, त्या त्या ओपनिंग्सला आतल्या बाजूने ओलसरपणा असतो, म्युकस मेम्ब्रेन असतो. त्यामुळे ते पॅथोजन त्या ठिकाणी अडकतात, तिथंच थांबतात, बॉडीमध्ये एंट्री होऊन दिली जात नाही. एनी टाइप ऑफ फॉरेन पार्टिकल ट्रॅप ऑन दॅट म्युकस मेम्ब्रेन, त्या ओलसर भागावरतीच अडकून राहतात, बॉडीमध्ये एंट्री करून दिली जात नाही, म्हणून आपण आजारी पडत नाही. हे फार महत्त्वाचं आहे, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. दिस इज द फर्स्ट हर्डल और बॅरियर कॉल्ड एज ए अनाटॉमिकल बॅरियर. हा अत्यंत पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे इनेट इम्युनिटी मधला, की ज्यामुळे आपण आजारी पडत नाही. देन सेकंड, फिजियोलॉजिकल बॅरियर. फिजियोलॉजिकल बॅरियर म्हणजे काय? तर आता हा पहिला अडथळा आहे की आपल्या त्वचेमुळे आणि म्युकस मेम्ब्रेनमुळे बाहेरचे पॅथोजन शरीरामध्ये डायरेक्ट एंट्री करत नाही, मान्य. पण तरी सुद्धा बाहेरच्या पॅथोजन शरीरामध्ये जर एंट्री केलीच चुकून, का तर आपण जे रोजचा आहार घेतो तो जर दूषित असला तर आतमध्ये जाणार. आपण जे पाणी पितो ते जर पाणी दूषित असेल, पोल्युटेड असेल,
तर ते पॅथोजन आत जातील. आपण जी हवा श्वासोच्छ्वास घेतो त्याला ती नाकावाटे हवा आत जाते, त्यात पॅथोजन असले तर मग काय होईल? फिजियोलॉजिकल बॅरियर. आवर बॉडी नॅचरली कन्सिस्ट फिजियोलॉजिकल बॅरियर्स. आवर एक्झाम्पल टेम्परेचर, body temperature. Second, pH of body fluid. And third, secretion of body. हे तीन महत्वाचे घटक आहेत. म्हणजे असं गृहीत धरू की जरी त्वचा असली किंवा म्युकस मेम्ब्रेन असलं, हे अडथळा आहे. शक्यतो पॅथोजन बॉडीमध्ये एंट्री करत नाही, पण रोजचे अन्न खाल्ल्यामुळं, पाणी पिल्यामुळं जर ते पॅथोजन बॉडीमध्ये एंट्री केली तर काय होईल? तर अवर बॉडी टेम्परेचर राईज, आपल्या शरीराचं तापमान वाढेल. एक्झाम्पल फिवर, ताप येईल. ताप आल्यामुळे काय होतं? इट कंट्रोल्स द ग्रोथ ऑफ दॅट इन्व्हेडिंग पॅथोजन्स. ज्या कोणी पॅथोजन शरीरामध्ये एंट्री केली त्यांची वाढ होऊन दिली जात नाही. का? तर बॉडीचं तापमान वाढलंय, शरीराला ताप आलाय. म्हणजे शरीराला ताप येणं महत्वाचं आहे. शरीराला ताप आल्यामुळे काय होतं? जे कोण पॅथोजन बॉडीमध्ये एंट्री केलेली आहे त्यांची वाढ त्या ठिकाणी थांबते, त्यांची वाढ होऊन दिली जात नाही. म्हणून टेम्परेचर महत्वाचं आहे. पीएच ऑफ बॉडी फ्लुइड अँड सिक्रिशन ऑफ केमिकल्स फ्रॉम आवर बॉडी म्हणजे काय? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण शिकलोय. स्टमकच्या आतल्या लेअर पासून काय सिक्रेट होतं? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होतं. लिव्हर पासून काय सिक्रेट होतं? बाईल. हे पित्त म्हणजे बाईल. आणि HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. आणि ते त्या पॅथोजन वरती ऍक्ट होतं. त्या इन्व्हेडर किंवा जो कोण आपल्याला आजार निर्माण करणार आहे त्याच्यावरती ते ऍक्ट होतं, त्याला मारून टाकतं. आणि म्हणून आपण आजारी पडत नाही. सम सेल सिक्रेट इंटरफेरॉन. काही पेशी इंटरफेरॉन नावाचं केमिकल सिक्रेट करतात. आणि म्हणून बाहेरून आलेला जो पॅथोजन आहे, जो कोण अँटीजन आहे त्याला मारून टाकलं जातं. म्हणून आपण बरे असतो, आजारी पडत नाही. हा दुसरा फिजियोलॉजिकल बॅरियर. थोडक्यात आपल्या शरीराच्या तापमानामुळे किंवा बॉडीमध्ये HCl, बाईल किंवा इंटरफेरॉन अशी केमिकल सिक्रेट होत असतात. त्याच्यामुळे बाहेरून आलेला पॅथोजन मारला जातो आणि आपण तंदुरुस्त राहतो. हा दुसरा अडथळा म्हणजे फिजियोलॉजिकल बॅरियर. देन थर्ड, फॅगोसाइटिक बॅरियर. फॅगोसाइटिक बॅरियर म्हणजे काय? तर त्वचेमुळे, म्युकस मेम्ब्रेनमुळे पॅथोजन एंट्री होत नाही. चुकून झालीच तर दुसरा अडथळा आहे बॉडी टेम्परेचर, पीएच ऑफ बॉडी फ्लुइड किंवा केमिकल सिक्रेशन ऑफ बॉडी. हे अडथळा आहेच. पण तरी सुद्धा पॅथोजन न एंट्री करून आपल्या बॉडीला त्रास द्यायचं ठरवलं, आपल्या शरीरामध्ये बिघाड करण्याचं ठरवलं, आपल्याला आजारी पाडायचंच ठरवलं, तर तिसऱ्या क्रमांकाचा फॅगोसाइटिक उपयोगी पडतो. कसा उपयोगी पडतो? देयर आर टू टाइप्स ऑफ सेल, मॅक्रोफेज and here neutrophil. Macrophages and neutrophil, these are the two types of cells which attack on that pathogen, engulf it and destroy it. ह्या दोन प्रकारच्या अशा पेशी आहेत, त्या वाटच बघत असतात. कोणता एखादा बाहेरून पॅथोजन येतोय त्याच्यावरती आपण अटॅक करतोय, त्यांना खाऊन टाकतोय, गिळंकृत करतोय. इनगल्प म्हणजे गिळंकृत करणं आणि खाऊन टाकणं, अँड डिझॉल्व इट, मारून टाकणं. हे जे गिळंकृत करण्याची प्रक्रिया आहे याला फॅगोसाइटोसिस म्हटलं जातं. त्या कोणत्या पेशी? मॅक्रोफेज आणि न्यूट्रोफिल. ह्या दोन पेशी आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक असतात आणि त्या बाहेरच्या पॅथोजनला मारून टाकतात. याला म्हणायचं फॅगोसाइटिक बॅरियर. हा तिसरा अडथळा. म्हणून आपण आजारी पडत नाही. एवढे तीन अडथळे आपल्या शरीरात आहेत.
तरी सुद्धा चुकून आजारी पडण्याची शक्यता असते, कारण बाहेरचे पॅथोजन अत्यंत स्ट्रॉंग असतात. ते सहजासहजी हार मानणारे नसतात. आपल्या शरीराला बिघाड करणं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतं. आणि म्हणून शेवटी थोडं का होईना इन्फेक्शन होतं. इन्फ्लामेटरी बॅरियर, इन्फ्लामेशन मीन्स सम इन्फेक्शन कॉज्ड ओव्हर बॉडी. थोडं का होईना बॉडीला इन्फेक्शन होतं, शरीराला सूज येते, किंवा शरीर खराब होतं थोडस, किंवा खराब व्हायला सुरुवात होते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इन्फ्लामेटरी बॅरियर. मग हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया. इन्फ्लामेटरी बॅरियर म्हणजे काय? सपोज समटाइम्स समवॉट इन्फेक्शन टेक्स प्लेस. आपल्याला थोडंफार इन्फेक्शन झालं, असं गृहीत धरू आपण गाडी चालवतोय किंवा सायकल चालवतोय आणि चुकून आपण पडलो. पडल्यानंतर आपल्याला गुडघ्याला किंवा इतर बॉडी पार्टला कुठं ना कुठं तरी थोडस लागतं. मग लागल्यानंतर काय होतं ते फार महत्वाचं आहे. अवर बॉडी शो 4 सिम्पटम्स. 4 लक्षणं दाखवतात. जिथं इन्फेक्शन झालं म्हणजे जिथं मार लागला तिथं 4 लक्षणं कोणती दिसतात? फर्स्ट, स्वेलिंग ऑफ दॅट पार्ट. तिथं सूज येते, पहिलं लक्षण. देन सेकंड, दुसरा सिम्पटम कोणता असेल? हियर रेडनेस ऑफ दॅट पॉइंट. त्या ठिकाणी लालसरपणा निर्माण होतो, लाल रंग येतो. थर्ड सिम्पटम्स, हीट. त्या ठिकाणी इतर बॉडीच्या तुलनेत त्या ठिकाणी गरम लागतं. कधी चुकून बॉडीला पडलोय, सूज आली तर त्या ठिकाणी नीट ऑब्झर्वेशन करा. तो भाग सुजलेला असेल, रेडनेस लालसर झालेला असेल, त्या ठिकाणी हीट टेम्परेचर जरा जास्त असतं, आणि लास्ट पेन. तिथं प्रचंड कळा येतात, वेदना होतात, दुखतं. ही 4 लक्षणे दिसतात. ही 4 लक्षणं फार महत्वाची आहेत. यामुळे काय होतं? सपोज इथं ती जखम झाली तर इथं जे इन्फेक्शन झालंय दॅट कॅनॉट स्प्रेड टू द अदर बॉडी पार्ट. इथलं इन्फेक्शन दुसऱ्या अवयवापर्यंत जाऊन दिलं जात नाही. तिथलं इन्फेक्शन तिथंच ठेवलं जातं. म्हणून चौथं सुद्धा इन्फ्लामेटरी बॅरियर फार महत्वाचा आहे. अन्यथा इथं लागलंय म्हणून अख्खी बॉडी डॅमेज होणं चुकीचं आहे. इट लीड्स टू डेथ. आपला मृत्यू होईल. म्हणून इथं लागलंय ना तर इथंच ही 4 कॅरेक्टर दाखवली जातील. आणि तिथं जे कोण इन्व्हॅडर असेल, पॅथोजन असेल, त्याला तिथंच थांबवलं जाईल. त्याला दुसरीकडे स्प्रेड होऊन दिलं जात नाही आणि लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते. या पद्धतीचं चौथा अडथळा आहे. हे 4 अडथळ्यामुळं नैसर्गिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असतो किंवा राहतो. शक्यतो आपण आजारी पडत नाही. म्हणून नॅचरल इम्युनिटी, इनेट इम्युनिटी फार फार महत्वाची आहे. आय होप यू अंडरस्टँड द फर्स्ट टाइप ऑफ this immunity, that is here innate immunity. Okay, thank you.